नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमा आज किचनमध्ये। आज आपण मुलांच्या आवडीचे झटपट तयार होणारे रवा उत्तप्पे बनवणार आहोत। अगदी साधी सोपी आणि एक 15 मिनिटात रेसिपी तयार होणारी आहे। आणि त्यासोबत नेहमी आपण टोमॅटोची चटणी किंवा मग सॉस देतो, त्यापेक्षा ह्या वेगळ्या प्रकारची थोडी सिक्रेट आपण ही सॉसपासूनच चटणी तयार केलेली आहे। ह्या दोन्ही रेसिपी आपण आज पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। आता आपण इन्स्टंट उत्तप्पा तयार करायला सुरुवात करूया आणि सोबत सिक्रेट चटणी पण आहे। आज आपण झटपट तयार होणारा रव्याचा उत्तप्पा बनवतोय। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये मुलांच्या आवडीचा, जर खायला पटकन ब्रेकफास्टची रेसिपी करायची असेल तर हा उत्तप्पा अगदी उत्तम पर्याय आहे। त्यासाठी मी 1 वाटी एकदम बारीक रवा घ्यायचा आहे। जाड रवा जर असेल तर तो थोडासा मिक्सरवरून काढून मग वापरायचा। 1 वाटी रवा हा स्वच्छ चाळून घेतलेला आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे। चमचाभर साखर टाकलेली, साखरामुळे गोल्डन ब्राउन कलर छान येतो उत्तप्पाला। ज्या वाटीनं आपण रवा घेतलाय त्याच वाटीनं हे दही जे आहे, हे घरचं दही आहे, पण हे थोडंसं फेटून घेतले मी, हे यामध्ये टाकून घ्यायचंय। फेटून घेतल्यामुळे त्यातल्या गुठळ्या पूर्ण मोडल्या जातात, हे व्यवस्थित मिक्स होते। आधी हे दह्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे। लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। तुम्ही हे मिश्रण ताकामध्ये पण मिक्स करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आता याला दही तर टाकून घेतलंय, आता आपल्याला थोडंसं पाणी वापरायचंय। त्याच वाटीनं मोजून पाणी टाकून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी पण टाकून आधी दही टाकून मिक्स करायचं आणि थोडं थोडं जसं बॅटर आपल्याला उत्तप्प्यासाठी घट्टसर लागतं, डोशापेक्षा थोडं घट्ट बॅटर करून घ्यायचं। याचं साधारण जेवढा रवा आहे तेवढंच आपल्याला पाणी लागतं भिजवायला। 1 वाटी रवा असेल तर अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी, अगदी मेजरमेंट परफेक्ट प्रमाणात होते। आता हे छान मिक्स करून घेऊया। तर यामध्ये 1 छोट्या चमचाभर खायचा सोडा टाकायचा आहे, बेकिंग सोडा, आणि हे मिक्स करायचे। मिश्रण थोडा वेळ भिजू द्यायचे, म्हणजे आपला रवा छान भिजला जातो। 5 मिनिट याला रेस्ट द्यायचे। झाकण ठेवून 5 मिनिट हे भिजून घेऊया। आता हे जे मिश्रण आपण भिजवलं होतं, 10 ते 5 मिनिट झाले, तर व्यवस्थित आपलं हे मिश्रण भिजले। गरज वाटली तर आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे, जास्त घट्टसर वाटलं तर, पण हे ठीक आहे उत्तप्पे करण्यासाठी। आता हे मिश्रण छान भिजून झालंय। यावरती लागणारे आपण भाज्या पण कट करून घेत आहेत। बारीक कांदा चिरलाय, टोमॅटो चिरून घेतलाय, बारीक कोथिंबीर चिरली आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली। इथे उत्तप्पम बनवण्यासाठी मी इथं तवा गरम करायला ठेवलाय, गॅस सुरू करून। तवा छान कोमट होऊ द्यायचा आहे। थोडा गरम झालाय, यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला। कांदा किंवा मग टिश्यू पेपरनं हे तव्याला पूर्ण लावून घ्यायचं। त्यावरती तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे। तवा गरम आहे आपला, गॅस मीडियम ठेवायचा आणि यावरती हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे बॅटर टाकून छोटे मोठे उत्तप्पे करून घ्यायचे। थोडंसं स्प्रेड करायचं। उत्तप्पा हा थोडा जाडसरच असतो, त्यामुळे हे जाडसरच स्प्रेड करायचं। मुलांच्या टिफिनला द्यायचं असलं तरी अगदी झटपट तयार होतात हे। मुलांच्या टिफिनला द्यायला जे छोटंसं पॅन असतं त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता। ते मिनी अप्पम उत्तप्पे आपले तयार होतात। थोडासा गॅस मोठा करूया। आता यावरती कांदा घालून घ्यायचा आहे। नुसता ओनियन उत्तप्पा करायचा असेल तर ओनियन पण करू शकता, किंवा मग टोमॅटो वगैरे पण तुम्ही यावरती टाकून घेऊ शकता। टोमॅटो टाकून घ्यायचे। तर मिरची, छोट्या मुलांना करणार असेल तर हिरवी मिरची नाही टाकली तरी चालते। कोथिंबीर, यावरती थोडासा गोडा मसाला टाका किंवा सांबर मसाला टाका, नाही तर किंवा मग इडली पुडी जी मिळती गन पावडर, ती पण तुम्ही स्प्रेड करू शकता। थोडंसं साईडनं यावरती तेल टाकून घ्यायचं। कांदा टोमॅटो आपण टाकून घेतले, हे थोडंसं छान दाबून घ्यायचं, म्हणजे यातला कांदा वगैरे असा निघत नाही। एका साईडनं छान गोल्डन ब्राउन कलरवरती होऊ द्यायचा आणि मग हा उत्तप्पा आपल्याला पलटून घ्यायचा आहे। अजून 1-2 मिनिट खालच्या साईडनं छान भाजून घ्यायचं आहे। आता एक साईड छान भाजून झाली, उत्तप्पम पलटून घेऊया।
दोन्ही साईडनं हे साईड पण आपल्याला छान भाजून घ्यायची. दुसरी साईड भाजून होती तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी एक डिप तयार करूया किंवा मग सॉस तयार करूया. कोणत्याही सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकता, पण या पद्धतीने केल्यावर अजून टेस्ट छान लागते. किंवा मग आपली जी टोमॅटो उडपी चटणी असते त्याची रेसिपी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते पण तुम्ही वापरू शकता त्यासोबत टेस्ट करायला. हे मी सॉस घेतला आहे 1 ते 2 चमचे आपला टोमॅटो केचप आहे. टोमॅटो केचप एक साधारण 1 चमचाभर मेयोनीज टाकून घेतलं आहे. व्हेज मेयोनीज आहे हे. चमचाभर शेजवान चटणी टाकून घ्यायची. नुसतं टोमॅटो केचपपेक्षा हे टेस्ट पण छान येते याला. एकदम बारीक चिरलेला थोडासा कांदा टाकून घ्या. बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. सर्व छान मिक्स करून घेऊया. यामध्ये जे मेयोनीज वगैरे वापरलं आहे त्याची तुमच्या आवडीनं क्वांटिटी कमी जास्त करू शकता. हे आता उत्तप्प्यासोबत खायला सॉस तयार आहे. खालची साईड पण आपली भाजून झाली, पलटून घेऊया. तयार आहे आपला उत्तप्पा. असेच आपण उत्तप्पे तयार करून घेऊया. तयार आहे आपला इन्स्टंट उत्तप्पा. अगदी छान रेसिपी आहे आणि झटपट पण तयार होती. मुलांना खायचं म्हटलं तरी अगदी 15 मिनिटात हे तयार होणारी रेसिपी आहे. आणि सोबतही आपण तयार केलेली सिक्रेट चटणी. रेसिपी नक्की करून पहा. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.